सातारा जिल्ह्यातील 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 248 संशयितांचे अहवाल बाधित। मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 248 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत। यामध्ये सातारा तालुक्यातील 52 बाधित, सातारा 9, शनिवारपेठ 1, मंगळवारपेठ 2, रविवारपेठ 2, गुरुवारपेठ 2, केसकरपेठ 1, संभाजीनगर 1, सदर बाजार 2, करंजेपेठ 3, शाहूपुरी 1, शाहूनगर 2, सैदापूर 1, दौलतनगर 1, संगमनगर 2, वनवासवाडी 1, पाडळी 2, लिंबाचीवाडी 1, विलासपूर सातारा 2, शेरेवाडी 1, कारंडी 1, अंगापूर 1, कुंभारगाव 1, पंताचा गोट सातारा 1, गडकर आई 1, अतित 2, गोवे 2, लिंब 1, नागठाणे 1, चिंचनेर वंदन 1, शिवतर 1, क्षेत्र माहुली 2 बाधित। कराड तालुक्यातील 17 बाधित, कराड 4, शुक्रवारपेठ 1, उंब्रज 1, विद्यानगर 2, कडेपूर 1, कोर्टी 1, सुरली 1, शेरे 1, ओडोली निळेश्वर 1, मलकापूर 1, रेठरे बुद्रुक 1, नांदगाव 1, सोनखिरी 1 बाधित। पाटण तालुक्यातील 4 बाधित, किल्ले मोरगिरी 1, मरळी 2, मंदरुळकोळे 1 बाधित। फलटण तालुक्यातील 34 बाधित, फलटण 1, जिंती 1, सस्तेफाटा 1, साखरवाडी 2, रावडी बुद्रुक 1, लक्ष्मीनगर 2, पिंपळगाव 1, वाखरी 1, निंभोर 1, काशिदवाडी 3, कोळकी 4, तरडगाव 2, सावडी 1, पिंपळवाडी 8, सांगवी 1, रिंग रोड फलटण 2, कापडगाव 1, मिरडेवाडी 1 बाधित। खटाव तालुक्यातील 11 बाधित, वडूज 2, कातळगेवाडी 1, मायणी 4, पुसेगाव 1, होळीचा गाव 1, दातेवाडी 1, खटाव 1 बाधित। मान तालुक्यातील 37 बाधित, दहिवडी 5, गोंदवले बुद्रुक 4, पळशी 1, इंजबाव 2, मसवड 5, शिंगणापूर 1, देवापूर 1, विरळी 5, धामणी 5, देवापूर 1, गोंदवले बुद्रुक 7, बोडके 1 बाधित। कोरेगाव तालुक्यातील 33 बाधित, कोरेगाव 7, कुमठे 1, खेड 2, आसगाव 1, रहमतपूर 3, शिरंबे 1, बिचुकले 3, भाडळे 5, आरवी 1, एकसळ 1, शिरडोन 3, गोगावलेवाडी 1, गाडगेवाडी 1, चांदवली 1, दुगी 1, साप 1 बाधित। जावली तालुक्यातील डोंगरघर 1 बाधित, वाई तालुक्यातील 12 बाधित, गंगापुरी 2, वाई 1, यशवंतनगर 2, रामडोहाळी 4, सदाशिवनगर 3 बाधित। खंडाळा तालुक्यातील 31 बाधित, मिरजे 1, भादे 5, लोणंद 5, शिरवळ 7, खंडाळा 8, बावडा 5 बाधित। महाबळेश्वर तालुक्यातील 4 बाधित, महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1 बाधित। तसेच जिल्ह्यातील इतर 3 व बाहेरील जिल्ह्यातील 4 बाधित यांचा समावेश आहे। तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या अरफळ तालुका सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, नागठाणे तालुका सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे तालुका पाटण येथील 65 वर्षीय महिला, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारपेठ तालुका सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शिरंबे तालुका कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडूज तालुका खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, मसवे वर्ये तालुका सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर तालुका खंडाळा येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच रात्री उशिरा कळवलेले कोळकी तालुका फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर तालुका फलटण येथील 81 वर्षीय पुरुष, सांगवी तालुका जावले येथील 68 वर्षीय पुरुष, मसवड तालुका मान येथील 60 वर्षीय पुरुष, अशा एकूण 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 2,40,813 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 50,351 बाधित आढळले आहेत, तर 47,386 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,799 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,266 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे।